नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताचा स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, माझ्याकडे केळं आहेत आता आणि पिकलेली केळी आहेत भरपूर. तर ही केळी तर कोणी खाणार नाही, पण ह्याचा असा मस्त नाश्ता बनवून दाखवते तुम्हाला. नक्कीच पहा. मिक्सरच्या जारमध्ये केळी वाटून बनवणार आहे नाश्ता. तर पहा काय नाश्ता बनतो तो मिक्सरच्या जारमध्ये घालून. तर मी इथे पहा, मी केळी घेतलेली आहेत. आता ती सोलून घेते केळी. फार जबरदस्त नाश्ता बनणार आहे. तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ काय बनणार आहे ते. खूप टेस्टी आणि खूप सर्वांनाच हवीसं वाटणारा हा नाश्ता बनणार आहे. तर नक्कीच पहा. ती केळीची काढून घ्यायची अशी साल आणि जर काळी असली कुठे तर ती काढून टाकायची. ती काळी डाग पडलेली असली किंवा काय आतमध्ये फक्त चांगली तर हे काळं आहे ना, तर हे अर्ध तोडूनच टाकते मी. हे बघा. आणि चांगलं घ्यायचं. चांगली घ्यायची फक्त केळी. पिकलेली असू द्या. पिकलेली असेल ती तेवढी आपली रेसिपी छान होणार. एवढी पिकलेली असेल तेवढी. हे बघा. आता छान आहे हे पण. हे कुठं खराब नाही झालेलं. तर ह्याला पण टाकून देते मी. आता हे घेतलेलं आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, मिक्सरचे जार घ्यायचा. मिक्सरचे जार घेऊन हे बघा, मिक्सरचे जार घेतलेला आहे मी. आणि ही केळी आहे ना, मिक्सरच्या जारमध्ये टाकून द्यायची आपल्याला. अशी हे बघा, अशी टाकली मिक्सरच्या जारमध्ये. अगदी चविष्ट नाश्ता बनतो मैत्रिणींना. पहा, अशी टाकली ना. आता मी हे बाजूला करते आणि हे केळ्यांचं दाखवते पुढे तुम्हाला. आता सर्व काही हे बघा, साध्या आणि सोप्या समजून घेण्याजोग्या रेसिपी दाखवते तुम्हाला. अगदी सरळ रीतीने दाखवते. नक्कीच पहा व्हिडिओ. पहा बरं. असं उलटं पालटं काहीच दाखवत नाही. सरळ अगदी साध्या सोप्या आणि पद्धतीत दाखवते. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दाखवते. तर नक्कीच पहा. हे तुकडे केलेले आहे. हा ना गूळ आहे माझ्याकडं, तो पण टाकला. अर्धी वाटी गूळ आहे आणि 3 केळं घेतलेली आहेत. त्यातले थोडेसे तुकडे काढलेले आहेत मी. तर 3 केळे पुरेसे आहे याला. एवढं केळी भरपूर गोड आहे म्हणून अर्धी वाटीच घेतलेली आहे. आता हे वाटून घेतलेलं आहे मी. आता इथे पुढे बघा काय करते मी. इथे बाऊल घेतलेला आहे, मिक्सर बाऊल. आणि मिक्सर बाऊलमध्ये 2 पळ्या मी टाकणार आहे गव्हाचं पीठ. आपण पोळ्या बनवतो ना, ते चपाती बनवतो ना पोळ्या, ते पीठ टाकलं त्याच्यात. हे पहा, हे टाकलं पीठ. आता काय करायचं पुढे पहा. अशा पद्धतीने आता याच्यात काय करायचं ते आपण ते केळ्याचं वाटलेलं आहे ना, हे पहा. हे सगळं सोडून द्यायचं. गूळ आणि केळी एकत्र वाटलेलं होतं ना, ते सगळं त्याच्यात सोडून द्यायचं आपल्याला, त्या पिठात. अगदी पुसून घ्यायचं व्यवस्थिशीर. म्हणजे पहा तुम्ही, आता ती केळं घेतली असं टाकूनच दिली असती, खाल्ली तर नसतीच कोणी घरात. पण त्याचा कसा उपयोग करायचा ते दाखवलेलं आहे तुम्हाला. पिकलेल्या केळ्यांचा कसा उपयोग करायचा तो दाखवलेला आहे. तर पहा, आता इथे मी गव्हाचं पीठ टाकलं. इथे विलायची टाकायची. विलायची पावडर किरून ठेवलेली मी, साखर टाकून वाटून. आणि नंतर मग थोडंसं आपलं नकळत आपल्याला मीठ घालायचं त्याच्यात. थोडंसं चिमूटभर असं दाखवते तुम्हाला किती घालणार आहे ती, ते पण समजेल तुम्हाला. तर हे आता गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं बघा, उघड चिमूटभर मीठ टाकायचं. आणि हे आता सर्व फेटून घ्यायचे आपल्याला मस्त. हे आता सर्व असं गव्हाचं पीठ आणि ते गुळाचं सगळं फेटून घ्यायचं मस्त. ह्याचा एवढा खमंग जाळीदार नाश्ता बनतोय. नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल काय बनवणार आहे. पोळा तर नाही बनवणार मी, पण वेगळंच पद्धत बनवणार आहे. पहा तुम्ही काय वेगळी पद्धत बनवणार आहे पहा आता. ह्याच्यात मधल्या सर्व गुठळ्या सोडायच्या मात्र मैत्रिणींनो. गुठळ्या ठेवायच्या नाही. गुठळ्या जर ठेवल्या तर तुमचं रेसिपी चांगली होणार नाही. हे बघा, ह्याला पाणी घालायला लागलं नाही की नाही किंवा काहीच नाही, तेवढ्यातच संपूर्ण झालेलं आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे बघा बरं. काहीच नाही लागलं त्याच्यामध्ये. तुमचं माझं मेजरमेंट पाहिलं का, पीठ किती घेतलं अंदाजाने, तर एकदम परफेक्ट झाले ना. जरासुद्धा इकडे तिकडे झाले नाही. आणि असंच हवे आपल्याला. तर हे छान फेटून घेतलेलं आहे. त्याची फेटायची अशी गोळी नाही राहिली पाहिजे. आता गोळी राहिली ती बघा इथे. मग तसंच पीठ राहतं आतमध्ये, म्हणून ते चांगलं फेटायचं. आता काय करायचं आपल्याला, तयारी तर करायचीच आहे. मग इनो घ्यायचा. अर्धं पाकीट इनोचं टाकायचं आपल्याला, म्हणजे अर्धा चमचा. 1 चमचाभर असतो छोटा चमचा, त्यातला अर्धा चमचा टाकायचा आपल्याला. अर्धं पाकीट पुरेसं आहे. थोडंसं हे बघा, अर्धं ठेवला, अर्धं टाकला. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि मस्त फेटून घे. ह्यानी काय होतं, आपल्या रेसिपी जी बनवणार आहे ना त्याला छान अशी जाळी पडती, मस्त जाळी पडती त्याला.
आता बाजूला करते मी. आप्पे पात्र आप्पे पात्रामध्ये करणार आहे. आता आप्पे बनवणार आहे. तर पहा तुम्ही केळाचे आप्पे कसे बनवणार आहे ते. त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी आता. पण आता आपल्याला ह्याला तुपात करायचे. साजूक तूप टाकणार आहे मी याच्यावर. तर पहा कसे करते ती. मस्त अगदी टेस्टी ती आणि आतून एकदम जाळीदार पडतात मैत्रिणींनो. खरंच म्हणजे झटपट होणारा अगदी 5-7 मिनटातच नाश्ता तयार होतो. पण फार उत्तम लागतो, फार छान लागतो. म्हणजे आपलं सगळंच काय उपयोगी पडलेलं आहे. हे बघा आता ह्याला मी तेल लावलं होतं. पण जरा जरा तूप टाकणार आहे. ते तुपाने कसा खमंगपणा येतो आणि स्वाद खूप छान येतो त्या आप्प्यांना. खूप छान लागतात ते आप्पे तुपामुळं आणि घरभर सुगंध पसरतो तुपामुळे. आता हे वरती ठेवलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे बारीक आणि ह्याच्यावर मधी टाकायचं असं. अजून तापलं नाही एवढं तरी पण मी टाकते. थोडं थोडं तापलेलं आहे बघा. आता जरा जरा व्हायला लागलं ते. आता मधी टाकून घेतलं पहिलं तर मधचं लवकर होणार आणि कडेचे उशिरा होणार. आपण मधचं काढू परत टाकू दुसरं झालं तर. का की मधी लवकर होणार का की मधीचा जाळ चालू असतो आणि मधी पटकनीच कुठलीही गोष्ट बघा ना मधल्या बाजूला पटकनी होती. हे बघा छान असं मी सगळीकडे टाकलेलं आहे. आपलं पीठ आणि हे मेजरमेंट एकदम परफेक्ट असल्यामुळं काहीच पाणी घालायला लागलं नाही ना किंवा काहीच लागलं नाही. आता हे बघा छान असे झालेले आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. अगदी 2-3 मिनटं झाकण ठेवा. 2 मिनटं ठेवलं तरी चालेल. 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि परत काढून दाखवते तुम्हाला. हे पहा मस्त काढून दाखवते बघा आता. हे बघा पलटी करा कसे खरपूस भाजलेत. आता हे मधले भाजलेत पण कडेचे नसेल भाजले तर दाखवते कडेचे पण आता करून. एवढे भाजले नाही ते बघा. मग ते पलटी व्हायला प्रॉब्लेम होतं. हे पहा एवढे भाजले नाहीत कडेचे. मग जरासे होऊ दे आपले कडेचे. झाकण ठेवते परत. हे पहा आता परत अर्धा मिनटं झाकण ठेवलेलं आहे मी. काढून घेते आता. तर हे मधलं मी काढून घेते पहिलं नंतर मग पुढचं तयारी करते. हे बघा ह्याला पलटी करून टाकते. हे बघा छान झालेले आहेत आता हे एकदम खरपूस आणि या तुपामुळे सुगंध फार सुटला आहे. आता हे मधले झालेले आहेत मी काढून घेते मधले. बघा करपाय लागलेले आहेत मधले. तर हे मधले काढते पहिले. पहा म्हणजे किती सोपं आहे. पटकनी होणार आहे का नाही आणि एवढे चविष्ट लागतात हे. जाळी तर एवढी पडते ना आतमध्ये त्याला. हे छान जरासे करपट असले ना ते पण खूप गोड लागतात. खूप छान लागतात. खरपूस असं खायला लागतात. ते जरा करपल्यानंतर मला आवडतात ते भरपूर. तर मध्ये जरा परत टाकते. मोकळं झाले ना मध्ये तर मध्ये 3 टाकते परत. हे जरासं तूप टाकते त्याच्यावर आणि आता द्यायचं सोडून त्याच्यात पीठ. हे पहा हे पीठ असं सोडून दिलं. तोपर्यंत आपले कडेचे पण झाले असतील. हे बघा आता हे ना आता कडेला आहे ना ते आपले कडेचे पण बघूया. हे बघा हे पण मस्त झालेत. एकदम कुरकुरीत झालेत आणि खूप छान झालेत. आता तुमच्याकडे भांडं केवढं आहे. छोटं आहे का मोठं आहे त्याच्यावर आहे. केवढं भांडं किती मोठी होतात त्याच्यावर आहे ते. हे बघा मस्त झालेले आहेत खरपूस एकदम. तर मी सगळेच काढून घेते नंतर तुम्हाला दाखवते. आता लगेच हे काढले ना लगेच मी कडेला पण पीठ ओतणार आहे. बेटर केलेलं आपलं. तुपामुळे छान खमंगपणा येतो म्हणून तूप घालायचंच मैत्रिणीनं कधी पण. आता मी 2 पहिले पण एकदा झाले परत एकदा दाखवते आणि बंद करते आता. म्हणजे कसं तुम्ही म्हणसान एकदा दाखवलं पुरेसं झालं असं नाही मैत्रिणीनं. मी आयडिया काय केलेली आहे तुम्हाला ते पण लक्षात आलं का. मी मधले पटकनी झाले त्याच्यामुळं काढले मी मधले. दुसरे परत टाकले म्हणजे आपला गॅस पण वाया गेला नाही. आपले आप्पे पण छान झालेले आहेत. पहा गोड आप्पे म्हणतात त्याला. आणखीन काय बोलत असतील तर बोलू मला नाही माहिती. पण आम्ही गोड आप्पे म्हणतो त्याला. केळाचे आप्पे गोड असे बोलतो. छान लागतात.
कधी उपवास वगैरे असला ना तर वरईचं पीठ घालून करायचे, खूप छान लागतात. आपण आता गव्हाचं घातलं ना तर वरईचं पीठ घालायचं, ते पण मस्त होतात असेच. आणि उपवासाला तर छानच. आता झाकण ठेवते, जरा बारीक गॅस केलेला आहे, खूप स्लोवर ठेवला आहे. अशा पद्धतीने सगळे करून घ्यायचे. आणि नंतर पहा मैत्रिणींनो, आता हे पलटी केले होते मी मध्ये एकदा उघडून, हे झालेले आहे. आता हे दुसरे नसून लगेच झाले, परत होते. हे असे पटापट पटापट होतात, वेळ लागत नाही. हे बघा लगेच पलटी होतात हे पण. असे सगळे आप्पे करून घेते मी. भरपूर आप्पे झालेले आहेत, प्लेट भरून आप्पे झालेले आहेत माझे. तर तुम्हाला आवडली का ही रेसिपी? आपले म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, तशी आहे हे आप्पे. तर हा रेसिपी तुम्हाला आवडली असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून टाका तुम्ही काहीतरी तुम्हाला आवडलं का नाही आवडलं, किंवा कुठून पाहताय ते तरी लिहून पाठवा. मैत्रिणींनो, अशाच विडिओ पाहत राहत माझ्या, आणि लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. लईच जास्त आवडले असले तर नातेवाईकांना, तुम्ही नसन कधी पाहायला एखादी रेसिपी अशी असते तुम्ही केल्याच नसन कधी आणि नवीन पाहिली असेल तर नक्कीच तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर केलं तरी चालेल. मैत्रीण काही प्रॉब्लेम नाही. हे बघा दुसरे तिसरे सगळे एकदम मस्त लाल जरच झालेले आहेत. मी आता काढून सगळं ठेवते आणि तुम्हाला दाखवते आता कसे कसे एकदम सगळे कसे झालेले आहेत ते पूर्ण दाखवते. किती सुंदर झालेले आहेत ना मैत्रिणींनो, फार मस्त. खायला एवढे टेस्टी लागतात ना, म्हणजे 4 वाजेचा नाश्ता म्हणा, सकाळचा नाश्ता म्हणा, कधीही खाऊ शकतात. जाळी दाखवते तुम्हाला पहा, ही जाळी बघा किती जाळी पडलेली आहे. एकदम असं जसं काय ढोकळा बनलेला आहे आतमध्ये, इडलीसारखा मस्त अशी जाळी पडलेली आहे. आणि मऊ लुसलुशीत दाबलं तरी परत फुगून वरती येतात. बघा दुसरा पण दाखवते बघा, किती जाळी, एकदम अशी जाळी पडलेली आहे, खूप छान. आणि खायला तर तोंडात टाकले तर विरघळणार. म्हणजे वयस्कर लोक पण खाऊ शकतात, ज्याला दात नसेल ते पण खाऊ शकतात, आणि लहान मुलं पण खाऊ शकतात. किती सुरेख दिसतात ना. मैत्रिणी आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते हटके. बाय.